सो नारळ आणि पोऱ्या कसं निघालं सांगू शकत नाही. आज वेलकम आहे न्यू ब्लॉग मध्ये. ब्लॉग कशा वागते ते थंबनेल वरनं समजलं असं. ताई आले, ताईचा पोऱ्या आला, तर ताईला सोडायला चाललंय. तर त्यांच्या गावी जाऊ आणि बघू काय प्लॅन आहे त्यांच्या इथे. पोपटी वगैरे करणार आहेत, उद्याच जाणार आहेत. कारण 2-3 दिवसाचं एकत्र करणं म्हणजे शूट 2-3 दिवसाचं एकत्र ब्लॉग मध्ये अपलोड करणार आहे. कारण एका दिवसाचं अपलोड नाही करू शकत, कारण एवढी मजा नाही करणार आहे मी. झूठ बोल रहा है. सारिका ताई मला बोलते काय स्वतःला सोजवळ समजतो ना. तिला कोण सांगेल का मी किती सोजवळ आहे. सारिका ताई सोजवळ नाहीये का? मित्रांनो, सवंगड्यांनो, तुम्ही कमेंट मध्ये सांगा मी सोजवळ आहे की नाही. ही बघा माझी स्वच्छ गाडी किती छान धुतलेली आहे. ही गाडी धुतलेलीच असते कायम. स्वच्छता खूप असते माझ्याकडे. डिझेल इंजन जो सॅटिस्फॅक्शन देतो ना मला, तो आवाज आहे का आवाज. तो आता भिवंडीला आलोय आणि मोठ्या भाऊजींनी मला कुठेतरी घेऊन जायला लावलेत. म्हणजे कुठे चाललंय? नाश्ता घ्यायला. डोसा इडली डोसा साऊथ. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. सकाळी उठलोय, फ्रेश वगैरे झालं, आंघोळ केली आहे. आता बाजारात जाऊन होतो, म्हणजे थोडं काम आहेत बाजारात जाऊन, ते करून येतं. आता बुलेट घेऊन जातो, भाऊजींची चावी घेऊन आलोय. अरे बघू आता, खूप दिवसातून चालवत आहे. जेव्हा घेऊन आलेलो तेव्हाच चालवलेली. तो जर ब्लॉग बघितला नसेल डिलिव्हरीचा तर बघून घ्या. यूज हेल्मेट. बाजारात चाललंय, म्हणजे सोसायटीमध्येच चाललंय, त्यामुळे हेल्मेट वापरत नाही. आता मी हेल्मेट वापरतो युजली. सगळ्यांना हेच सांगतो, हेल्मेट वापरत जा. तो असा काय लूक आहे बुलेट चालवताना. पॉवरफुल आहे, काय पण बोलतात लोक, जुन्यापेक्षा चांगली नाही आहे, पण जरा स्मूथ आहे. बाकी काय ना, आवाज जुन्यासारखा नाही आहे. जुन्याचा आवाज असा खूप हेवी होता, तसा नाही आहे. स्मूथ इंजिन आहे, त्यामुळं खूप चालते गाडी. ड्रायव्हिंग क्वालिटी खतरनाक आहे. आणि आता बाजारात येताना हे सामान वगैरे घेतले, थोडे कटलेस वगैरे नाश्त्यासाठी घेतले, आणि थोडे भाऊजींनी सांगितलेले की लॉन्ड्रीला कपडे दिले, ते पण घेऊन आले. सो ते बघा, एवढं सामान असताना पण बाईक एकदम फ्री फिरते. आणि एक सांगतो, बाईक चालवायची सवय आहे म्हणून एका हाताने चालवतो. तुम्ही ट्राय करू नका म्हणून, तर माझ्यावर लोटाल. हा चालवत होता म्हणून आम्ही चालवतो. सो डिस्क्रिप्शनमध्ये या ब्लॉगची जी लिंक आहे ती मी टाकतोय. जर कोणी बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. या ब्लॉगमध्ये पण नाईट आऊट केलेलं होतं, धमाल मस्त मजा केलेली होती. नक्की जाऊन एकदा पहा. सो आजच्या नाश्त्याला मस्तपैकी साऊथ इंडियन डिशेस आहेत. चटणी सांबार वगैरे, इडली आहे, त्यासोबत चहा आहे. आणि आता बाजारातून येताना कटलेस आणले. आता हे सगळं संपवतो टी व्ही बघता बघता. मस्त हास्य जत्रा लावली आहे. आता हे सगळं फिनिश करतो आणि भाऊजींच्या गावाला जायला निघूयात. आता भाऊजींच्या गावाला फायनली पोचलो, थोडा रेस्ट केला आणि मग पोपटीची तयारी करण्यासाठी पाळा वगैरे आणि गवत घ्यायला आलो. मडका घेऊन आले सोबत. भिवंडीतनंच येताना घेऊन आलो मडका. आता तो काढून ठेवला आहे, तयारी वगैरे चालू आहे. तो पाळा बघा, पाला घेतला आहे. इकडे हे शेत आहेत, क्षेत्रामध्येच भेटतं ते बघू शकता. तिकडे पाला वगैरे आहे, त्या साईडला गवत आहे. म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा आपण गवत घेऊ शकतो. गावामध्ये अशा गोष्टींची कमी नाही आहे. घे तुळीची तीच खासियत आहे ना, धूर खूप येतो आणि त्याचा फ्लेवर चांगला येतो जेवणाला. लाल झाला की कांदा
नाही झालं लाल. इकडे या हो, इकडे. हे बघ शेफ चेंज झालेला आहे अशा प्रकारे. यादी यादी जरा कमी कर ना ती. नाही ना रातावर सवय आहे. मग त्याला सवय आहे ना. खूप अंगारे झेललेत मी माझ्या आयुष्यात. माझ्या कैसा लगा मेरा मजाक? अशा प्रकारे आमचा अथक परिश्रम चालू आहे. कोंबडं दाखव. हे मेन सामग्री आहे. गावठी कोंबडा. हा टॉट चुलीवरचा गावठी कोंबडा आजची रेसिपी. काय बोलतात त्याला बनवलंय सारिका ताईने. ह्या व्यक्तीने खूप अथक परिश्रम करून आमच्यासाठी बघ पकडायला काहीतरी मेन इन्ग्रेडियंट गेले. पकड कॅमेरा दाखवू नकोस. आमचा जरा नवीन कॅमेरामॅन आहे. त्याच्या काय बोलतात त्याला टॉर्च दे ना. ते टॉर्च. तुला आण बघ. तू रडून बॅटरी पाहिजे तुला. वाव. मीठ टाकू का की नंतर टाकू? थोड्या टाकायचं अरे आस्तीच हळतोय. ते पहा भाऊजी तुम्हाला माझं खूप जास्त स्पीड वाटतो का? माझे आनंद अश्रू पाहू शकता तुम्ही माझ्या डोळ्यात. ते दिसणार नाही. ते बघा कोंबडा आपण असं मंद आचेवरती म्हणजे चुलीवरती शेकत ठेवला म्हणजे शिजवत ठेवलाय आणि त्यावरती परत टाकून त्यामध्ये पाणी टाकून ठेवलाय म्हणजे तो गरम झाल्याच्या नंतर या भाजीमध्ये टाकायचा. करेक्ट आहे सारिकाताई मला खूप चांगल्या गोष्टी शिकवते. अशा फक्त वाईटच गोष्टी नाही शिकवत, चांगल्या गोष्टी पण शिकवते मला. आता मध्ये तिला नानीला बोलवलंय. सारिकाताईकडून एवढं मोठं ओत पेललं नसतं. सो टेस्टिंगला मटण भेटलेलं आहे गावठी कोंबड्याचं. बघू शकता चांगल्या प्रकारे शिजलेलं आता आहे. ॲक्च्युली मी टेस्टर आहे आज कसं आहे शिजलं आहे का नाही, हे आळणी आहे का काय. म्हणजे जर वाईट असलं तर माझ्यावरती बिल फाडणार, चांगलं असेल तर सारिका ताई क्रेडिट घेणार. बरोबर ना ताई? चांगलं झालंय. माझा हात लागला ना. चीटिंग करता है तू. चीटिंग करता है तू. असं काही सेटअप लावलेला आहे आणि हे सगळे बोकेची माणसं इथे खोळंबले आहेत. दिस इज कॉल्ड स्ट्रगल ऑफ लाईफ. की आम्ही चटके झेलून पण ताईसाठी कौल फ्राय करतोय. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. ठीक है. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. चिमटा गरम झाला तर चिमट्याचे चटके मारले. आणि आता एक खूप स्पेशल कॅमिओ होणार आहे. खूपच इम्पॉर्टंट पर्सन येणार आहेत. सरप्राईज कॅमिओ एक होणार आहे. ते बघा आता कोण येत आहे. आला 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 आला. गजब बेइज्जती है. सो पोपटीचे इंचार्ज झाले वहिनी. वहिनी आता बघते काय काय लावायचं. बाबा हे सगळं काम वहिनीच्या भावाचं आहे पण आज इंचार्ज वहिनी आहे. म्हणून तर मी नाही केलं, तिला दिलं करायला. तुला जमला पण नसतं बोलतो. तुमसे ना हो पाएगा. ध्रुवाला पटली गोष्ट. सो अंडी शेंगा पाला वगैरे जे फुटेजमध्ये दाखवलेलं ते सगळे
मका आणि चिकन इथे. वहिनीने अशा पद्धतीने परफेक्ट इंगोलांवरती म्हणजे आगीच्या निखाऱ्यांवरती पोपटी ठेवली आहे. आता तिला शेकोटी लावू, शिजवू तिला. असल्यामुळे ती पोपटी लावत आहे. हा, ट्रुनलला नसल्यामुळे त्याची जे कमी आहे ते आम्हाला खूप कळत आहे. त्याची सगळी कमी त्याची सगळी आहे. शिकलो मडका झाले गरम, म्हणजे पोपटी झाली तयार. बघू त्याला हे पेपर लागतात रे बाबा. मका आलाय, अंडा आलाय, शेंगा आले. चिकनची वाट बघतोय. आला 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 तो बघ. माझी नजरेपासून कसं काय वाचेल तो. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह से. गावठी कोंबडा खाते फर्स्ट टाइम मे बी. सो काहीच रात्रीचे 1:45 वाजलेत आणि अशा प्रकारे आमची जी पोपटीची पार्टी होती ती ओव्हर झाली आहे. बघू शकता शेकोटी वगैरे विजली आहे. परत रिकामा झाला आणि जे काय होतं अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सट्या वगैरे होत्या सतरंज ते उचललेले आहेत आणि जातोय. आणि आता झोपायची तयारी करूयात. आलो आलो ले का आलो आलो.